नमस्कार मंडळी. आजचा दिवस साधासुधा नाही. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी एका शांत दिसणाऱ्या नदीसारखा आहे. वरून स्थिर पण आत खोलवर अनेक प्रवाह वाहत आहेत. 17 मार्च 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात काही सूचक संकेत घेऊन येतो आहे. काही गोष्टी अशा घडतील ज्या पहिल्या नजरेत अगदी साध्या वाटतील, पण त्यामागे दडलेला अर्थ तुम्हाला दिवस सरता सरता समजू लागेल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. मेष राशी म्हणजे जिद्द, धैर्य, आगीसारखी उर्मी. पण प्रत्येक अग्नीला एक दिशा लागते. आज ग्रहांची चाल तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे. तुमची ताकद योग्य ठिकाणी वापरत आहात का? आज सकाळचा वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. डोळे उघडताच मनात एखादी जुनी आठवण, एखादा अपूर्ण विचार किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव अचानक येऊ शकतं. असं वाटेल की का बरं आजच हे सगळं आठवतंय? पण मेष राशीच्या लोकांनी हे समजून घ्यायला हवं. विश्व कधीच विनाकारण संकेत देत नाही. आज जे काही आठवेल, जे काही जाणवेल, त्यात भविष्यातील एखाद्या निर्णयाची बीजं दडलेली असतील. आजचा दिवस विशेषतः तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा आहे. तुमच्यासमोर 2 रस्ते उभे राहू शकतात. एक रस्ता सोपा, ओळखीचा, सुरक्षित, आणि दुसरा थोडा कठीण, अनिश्चित पण मोठ्या बदलाकडे नेणारा. मेष राशीचा स्वभाव असा असतो की ती व्यक्ती आव्हानांपासून पळत नाही. पण आज फक्त धाडस पुरेसं नाही. आज शांत डोकं आणि अंतर्मनाचा आवाज या दोन्हींची गरज आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कदाचित उघडपणे कौतुक होणार नाही, कदाचित कोणी टाळ्या वाजवणार नाही, पण कुणीतरी शांतपणे तुमच्याकडे पाहत असेल, तुमची क्षमता मोजत असेल आणि मनात तुमच्यासाठी एक नवीन दार उघडण्याचा विचार करत असेल. म्हणून आज काम करताना बेफिकीर राहू नका. प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती, प्रत्येक प्रतिसाद याला महत्त्व असेल. कारण काही दिवसांनी जो लाभ मिळेल त्याची पायाभरणी आज होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा रोचक आहे. आज एखादी अचानक भेट, फोन कॉल, मेसेज किंवा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊ शकतो. सुरुवातीला तो प्रसंग फारसा महत्त्वाचा वाटणार नाही, पण त्यातून पुढे मोठी संधी तयार होऊ शकते. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांनी आज डोळे आणि कान उघडे ठेवावेत. आज विश्व सरळ उत्तर देणार नाही, ते संकेतांच्या भाषेत बोलेल. आर्थिक बाबतीत आज सावधगिरी आणि शहाणपण दोन्ही गरजेचे आहे. पैसा येण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी एखादा अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतो. आजचा मंत्र असा ठेवा: उत्साहाने कमवा पण विचारपूर्वक खर्च करा. मेष राशीच्या लोकांना कधीकधी भावनेत येऊन पटकन निर्णय घ्यायची सवय असते. आज हीच घाई टाळायची आहे. विशेषतः गुंतवणूक, कर्ज, उधारी, मोठी खरेदी किंवा कोणावर विश्वास ठेवून पैसे देणे या बाबतीत दोनदा विचार करा. आज वाचवलेला एक निर्णय उद्याचा मोठा त्रास टाळू शकतो. आता प्रेम आणि नातेसंबंधांविषयी बोलूया, कारण आज इथेच सगळ्यात जास्त भावनिक हालचाल दिसते आहे. ज्यांच्या आयुष्यात जोडीदार आहे त्यांना आज एखाद्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होऊ शकतो. विषय फार मोठा नसेल, पण शब्दांची निवड चुकीची झाली तर वातावरण ताणलं जाऊ शकतं. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा: जिंकायचं असेल तर वाद जिंकू नका, मन जिंका. तुमचं खरं प्रेम तुमच्या आवाजात, संयमात आणि समजूतदारपणात दिसलं पाहिजे. ज्यांचं प्रेम अजून व्यक्त झालेलं नाही, ज्यांच्या मनात कुणासाठी भावना आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा संकेत देणारा आहे. एखादी भेट, एखादं स्मित, एखादी नजर या सगळ्या गोष्टी साध्या दिसल्या तरी मनात मोठी हालचाल निर्माण करू शकतात. पण आज घाई करून भावना व्यक्त करू नका. आज निरीक्षण करा. आज समोरच्याच्या मनाचा आवाज ऐका, कारण काही नाती शब्दांनी नाही तर शांततेत पक्की होत असतात. घरगुती वातावरणात आज थोडा गोंधळ आणि थोडी ऊब अनुभवायला मिळतील. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते. कदाचित ते स्पष्ट बोलणार नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून तुम्हाला जाणवेल की त्यांना तुमच्या वेळेची, तुमच्या लक्षाची गरज आहे. मेष राशीचे लोक बाहेरच्या जगात खूप मजबूत असतात, पण घरच्या माणसांसाठी त्यांचं मन फार कोमल असतं. आज हे कोमलपण दाखवण्याची वेळ येईल. एखाद्या छोट्या संवादाने, एखाद्या प्रेमळ शब्दाने तुम्ही घरातील ताण हलका करू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मिश्र पण प्रेरणादायी आहे. मन अभ्यासात बसायला थोडा वेळ घेईल. वारंवार लक्ष विचलित होऊ शकतं, पण एकदा तुम्ही स्वतःला सावरलात की आज तुम्ही जे शिकाल ते चांगलं लक्षात राहील.
विशेषतः स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्यांसाठी आजचा दिवस उपयुक्त आहे. फक्त सुरुवातीचा आळस किंवा अस्वस्थता जिंकायची आहे. एकदा ती जिंकलात की दिवस तुमच्या बाजूने फिरू लागेल. आरोग्याच्या बाबतीत आज दुर्लक्ष अजिबात करू नका. शरीर लहान संकेत देईल. थकवा, डोके जड वाटणे, आळस, ॲसिडिटी, झोप अपुरी वाटणे किंवा मनात अस्वस्थता येणे, हे संकेत साधे वाटले तरी ते शरीर तुम्हाला थांबून ऐकायला सांगत आहे. मेष राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या वेदनेलाही हसत पुढे जातात. पण आज शरीर म्हणेल, थोडं थांब, स्वतःकडेही पहा. भरपूर पाणी प्या, वेळेवर खा आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडं चालणं, श्वसन किंवा शांत बसा. आज मानसिक शांतता हीच खरी औषध असेल. आता दिवसातील वेळेनुसार थोडं सूक्ष्म भाकीत पाहूया. सकाळ थोडी धुसर, विचारांनी भरलेली पण संकेत देणारी. ज्या कामात मन लागत नाही असं वाटतंय त्याच कामातून काही महत्त्वाचा धागा मिळू शकतो. सकाळी कोणाशीही उगाच वाद घालू नका. दुपार निर्णय, चर्चा, संपर्क आणि कामासाठी अनुकूल. आज दुपारी तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. लोक तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतील. महत्त्वाची भेट किंवा व्यवहार असल्यास हा वेळ चांगला आहे. संध्याकाळ भावनिक. जुन्या आठवणी, जुनी माणसं किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आठवू शकतात. ही वेळ स्वतःला समजून घेण्यासाठी चांगली आहे. मनावर दडपण घेऊ नका. रात्र एखादा विचार, योजना किंवा अचानक आलेली प्रेरणा तुम्हाला भविष्याचा मार्ग दाखवू शकते. रात्री मिळालेला एखादा संकेत, स्वप्न किंवा मनातील आवाज दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा संदेश असा आहे की तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात तीच गोष्ट कदाचित तुमच्या आयुष्यातील नवा दरवाजा उघडत आहे. होय, हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण आयुष्य अनेकदा आपल्या योजना मोडून आपल्याला अधिक योग्य दिशेला नेत असतं. आज जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तर लगेच निराश होऊ नका, कारण कदाचित विश्व तुमच्यासाठी काहीतरी अधिक मोठं राखून ठेवत असेल. आज तुमचा शुभरंग लाल आणि केशरी आहे. हे रंग तुमच्या आत्मविश्वासाला आणि निर्णय क्षमतेला बळ देतील. शुभ अंक 1 आणि 9 लाभदायक ठरू शकतात. आज शक्य असल्यास सकाळी सूर्याला नमस्कार करा किंवा मनोमन प्रार्थना करा. एखादं छोटंसं चांगलं काम करा. कुणाला मदत, कुणाला प्रोत्साहन, कुणासाठी प्रेमाचा शब्द. आज दिलेली सकारात्मक ऊर्जा अनेक पटीने परत येऊ शकते. आणि आता एक गुपित. आज तुमच्या आयुष्यात एखादी अशी गोष्ट घडू शकते जी सुरुवातीला अगदी किरकोळ वाटेल, पण पुढच्या काही दिवसात तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, खरं तर बदल इथूनच सुरू झाला होता. मेष राशीच्या लोकांनो, हा दिवस फक्त भाकीत नाही, हा दिवस एक संकेत आहे. जागे रहा, सजग रहा, भावनांमध्ये वाहून जाऊ नका, पण भावनांना नकारणारही नाही, कारण आज तुमच्या मनात जे दडलेलं आहे त्यालाच विश्व उत्तर देत आहे. तुमच्या जिद्दीला आज दिशा मिळू शकते. तुमच्या प्रेमाला आज शब्द मिळू शकतात. तुमच्या कामाला आज ओळख मिळू शकते. आणि तुमच्या मनाला आज एक शांत पण शक्तिशाली संदेश मिळू शकतो. तू थांबलेला नाहीस, तू तयार होत आहेस. म्हणून आज कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. तुम्ही मेष राशीचे आहात. तुमच्या आज सुरुवात करण्याची ताकद आहे, राखेतून उठण्याची जिद्द आहे आणि अंधारातून स्वतःचा मार्ग पेटवण्याचं धाडस आहे. तर मंडळी, 17 मार्च 2026 हा मेष राशीसाठी सावधपणा, संकेत, भावनिक जागरूकता आणि नव्या सुरुवातींची चाहूल घेऊन आलेला आहे. आज घाई नको, पण थांबणंही नको. आज राग नको, पण कमजोरीही नको. आज फक्त एकच गोष्ट हवी, स्वतःवर विश्वास. कारण जेव्हा मेष राशीचा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा ग्रहही त्याच्या बाजूने वळायला लागतात. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ, आनंदमय जाओ आणि तुमच्या आयुष्यातील योग्य दार आज हळूच उघडो.